सर्वसामान्यांच्या मनाच्या आयुष्याचे एकमेव जश्ने ईद मिलादुन निमित्त सांगोला शहरात उद्या भव्य शोभायात्रेचे आयोजन। मानवतेचा दीप, भाईचाऱ्याचा उत्सव। सांगोला प्रतिनिधी। सांगोला शहरात उद्या श्रद्धा, आनंद आणि ऐक्याचे महापर्व साजरा होणार आहे। जश्ने ईद मिलादुन नबीच्या निमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही जुलूस कमिटीच्या वतीने उद्या भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे। उद्या सकाळी 8 वाजता शाही जामा मस्जिद, छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून जुलूसला सुरुवात होणार असून शहरातील प्रमुख मार्गांवर मार्गक्रमण करत नागरिकांना हजरत मोहम्मद पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्या शिकवणीचे स्मरण करण्यात येणार आहे। यंदाचा सोहळा विशेष ठरणार आहे कारण हे वर्ष हजरत मोहम्मद पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्या 1500व्या जयंतीचे वर्षाचे आहे। पैगंबरांनी मानवतेला दिलेला समानता, शांती, भाईचारा व करुणेचा संदेश आजही तितकाच मार्गदर्शक आहे। त्यांच्या शिकवणींचा अर्थ आजच्या समाज जीवनाशी एकतेचा सेतू बांधण्यास अत्यंत महत्त्वाचा ठरत आहे। या आजच्या शोभायात्रेत सर्व धर्मीय बांधव सहभागी होणार असून हिंदू मुस्लिम ऐक्याचे जिवंत उदाहरण शहरामध्ये पाहावयास मिळणार आहे। जश्ने ईद मिलादुन नबी जुलूस कमिटीचे अध्यक्ष शौकत भाई खतीब, उपाध्यक्ष अयाज बाबा मनेरी, खजिनदार अब्दुल कादिर इनामदार, सचिव समीर खटीक यांनी असे आवाहन केले आहे की सर्व समाज घटकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन सांगोला शहरात प्रेम आणि सौहार्दाचे दीप उजळवा। भेदभाव मिटाव, सौहार्द जोपासा हाच पैगंबरांचा खरा संदेश। ईद मिलादुन नबी म्हणजे फक्त उत्सव नव्हे तर मानवतेच्या मार्गांची आठवण आहे। एकतेच्या जुलूसातून जगाला बंधुत्वाचा मार्ग दाखवूया। फुलांनी सजलेले रस्ते, भक्तिकांचे गजर, धार्मिक ध्वनी आणि पैगंबरांच्या शिकवणीवर आधारित प्रवचनांनी सांगोला शहर उद्या उजळून निघणार आहे। ही शोभायात्रा केवळ धार्मिक कार्यक्रम नसून भाईचारा आणि एकता, मानवतेच्या तेजाचा उत्सव ठरणार आहे।